औरंगाबादच्या सूतगिरणी चौकातलं एसबीआयचं एटीएम सेंटर आगीत खाक झालं। या आगीत एटीएम सेंटरमधील संपूर्ण यंत्रणा जळून खाक झाली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान एटीएम सेंटरमधील 11 लाख रुपये मात्र आगीत जळाले नसल्याचं बँकेकडून सांगण्यात येतंय। दरम्यान आग विझवण्यात वेळीच यश आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। एका रहिवासी इमारतीत एटीएम आहे। आग पसरली असल्यानं आजूबाजूच्या दुकानांना आणि तेथील घरांनाही मोठा धोका असताना वेळीच आग विझवल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत। विशाल, एटीएम सेंटर जळून खाक झालंय, पण यातल्या एटीएम सेंटर मधले पैसे मात्र शाबित आहेत असा दावा आहे। नेमकं काय घडलंय? आज सकाळची घटना आहे। सूतगिरणी चौकात एसबीआय बँकेचं एटीएम होतं। शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी मोठी आग लागल्याचं बँकेचे अधिकारी सांगते। आग इतकी मोठी होती की मशीन म्हणजे एटीएमचे संबंधित सर्व मशीन जळून खाक झालेल्या आहे। मात्र सुदैवाने एक गोष्ट महत्त्वाची होती की आजूबाजूला दुकानं होती आणि वर घरं होती। वेळीच विझवण्यात आल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली। मात्र बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की एटीएम मध्ये असणारी 11 लाख जी कॅश आहे तिला कुठलाही दुखापत झालेली नाहीये किंवा कॅश जळालेली नाहीये। या सर्व परिस्थितीत कॅश वाचवण्यात यश आलेलं आहे असं बँकेचे अधिकारी सांगतात। दरम्यान अशा पद्धतीने जर एटीएमला आग लागत असेल तर निश्चितच त्याची चौकशी करण्याची गरज बँक अधिकारी व्यक्त करताय आणि त्याद्वारे एक चौकशी त्यांनी पथक स्थापन केलं आहे 2 जणांचं आणि ते चौकशी करून याबाबतचा अहवाल सादर करणार आहे। नक्कीच धन्यवाद विशाल या महत्त्वाच्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।